अमळनेर शहरातील न्यू प्लॉट परिसर विकास मंचच्या वतीने यंदाही छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून मंचचे अध्यक्ष चेतन राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संपूर्ण कार्यकारिणी घोषित करण्यात आली। यानुसार अध्यक्षपदी रोहन जगदीश आठवले तर कार्याध्यक्षपदी सौरभ भिकचंद जैन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। तर उपाध्यक्षपदी प्रणित जितेंद्र झाबक, प्रीतराज प्रीतपाल सिंग बग्गा, हरिओम विनोद अग्रवाल, खजिनदार प्रशांत लंगरे, सहखजिनदार प्रसाद जानवे, सेक्रेटरी पवन शर्मा, सहसेक्रेटरी प्रतीक कोरानी, सांस्कृतिक कार्य समिती प्रमुख विशाल सुनील खिलोसिया, शुभम सुरेश वैष्णव, तन्मय सुहास बोरकर आदींची निवड करण्यात आली। यावेळी मंचचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान यावर्षी संपूर्ण 9 दिवस विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून यात रास गरबा, विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे संपूर्ण न्यू प्लॉट परिसर विकास मंचच्या वतीने अभिनंदन करण्यात आले। किसान काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन जिल्ह्यातील मंजूर पीक विमा तात्काळ वर्ग करा, अन्यथा व्याजासह द्यावा लागेल या मागण्यांसह इतर मागण्यांचे निवेदन दिले। यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा 150% अधिक पाऊस झाला असून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। यावेळी प्राध्यापक सुभाष पाटील, डॉक्टर अनिल शिंदे, सुरेश पाटील यांसह कार्यकर्ते उपस्थित होते। बुधवारी दिनांक 25 रोजी अमळनेर तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बाल विकास प्रकल्प कार्यालय ते प्रांत कार्यालय असा आक्रोश मोर्चा काढला। पेन्शन ग्रॅज्युटी आणि मानधनवाढ यासह इतर मागण्यांसाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। संघटक सचिव भानुदास पाटील, जिल्हाध्यक्षा सुषमा चव्हाण, विद्याताई पाटील, भिकुताई पाटील, प्रमिलाताई पाटील, मीनाक्षी पाटील, कल्पना शिंदे, ललिता पाटील, सरला सुतार, शीला पाटील, उषा पाटील आदी यावेळी हजर होते। अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील सेंट मेरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जळगाव येथे पार पडलेल्या 14 वर्षांखालील मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेत सेंट मेरी शाळेच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला। त्यांना कमलेश मोरे, किरण शिंपी या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले। शाळेच्या मुख्याध्यापिका व प्रशिक्षक यांच्यासह सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे। अमळनेर लायन्स क्लब, लायन्स मंगल आणि कॅन्सर पेशंट एड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर स्वप्ना पाटील यांच्या आदित्य हॉस्पिटलमध्ये 26 रोजी 1 दिवसीय कॅन्सर प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले। मुंदडा फाउंडेशनने यासाठी विशेष सहकार्य केले। या शिबिरात शहरातील सुमारे 900 विद्यार्थिनींना कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या संचालिका डॉक्टर नुपूर खरे, सहाय्यक संचालिका प्रिया प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण करण्यात आले। यावेळी प्रांतपाल गिरीश सिसोदिया, लायन्स क्लबचे अध्यक्ष अजय हिंदुजा, सचिव विनोद अग्रवाल, कोषाध्यक्ष महेश पवार, प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर मिलिंद नवसारीकर, योगेश मुंदडा, नीरज अग्रवाल, प्रसन्ना जैन, मनीष जोशी, जळगाव जिल्हा प्रोजेक्ट चेअरमन किशोर बेहरानी, दिनेश बोहरा, लायन्स क्लब अमळनेर मंगलचे अध्यक्ष हरिओम अग्रवाल, सचिव निधीश कोचर, कोषाध्यक्ष प्रणय पारख आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते। घरांजवळ पाणी साचून वृद्धाच्या अंत्ययात्रेसाठी अडथळे निर्माण झाल्याने नातेवाईकांना दुःख विसरून साचलेले पाणी बादल्यांनी फेकण्याची वेळ आली। अनोरे येथील ही घटना आहे। 96 वर्षीय प्रेमराज गणपत पाटील यांचे निधन झाले आणि रात्रीच मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने त्यांच्या घराजवळ गल्लीत मोठे डबके साचले। ग्रामपंचायतीने याबाबत काहीच दखल न घेतल्याने प्रेमराज पाटील यांच्या नातेवाईकांना बराच वेळ साचलेले पाणी बादल्यांनी भरून बाहेर फेकावे लागले। अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील ग्रामविकास अधिकारी BY पाटील यांना सन 2021 ते 22 या वर्षाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्या उपस्थितीत देण्यात आला।
कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमळनेर शहरातील सराफ बाजारात अतिक्रमण काढायला गेलेल्या नगर परिषदेच्या पथकाला शिवीगाळ करत महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेत स्वतःला जाळून घेण्याची धमकी दिल्याने शासकीय कामात अडथळा असल्याप्रकरणी अमळनेर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. नगर परिषदेचे अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार शहरातील सराफ बाजार भागातील नागराज बबूतमल चोरडिया यांनी अतिक्रमण केले असल्याने त्यांना नगर परिषदेने वेळोवेळी नोटीस बजावून ही अतिक्रमण न काढल्याने मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासह अतिक्रमण विभागाचे पथक व पोलीस कर्मचारी 24 रोजी सकाळी 11 वाजता नागराज चोरडिया यांचे अतिक्रमण काढायला सुरुवात केली असता नागराज चोरडिया आणि त्यांच्या कुटुंबाने अतिक्रमण काढण्यास विरोध केला. शासकीय कामात अडथळा आणून शिवीगाळ केल्याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रमोद बागडे हे करीत आहेत. अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे घरासमोर लावलेली मोटरसायकल रात्रीतून चोरीला गेल्याची घटना 25 रोजी उघडकीस आली आहे. जालिंधर जगन्नाथ बुवा यांची 20,000 रुपये किमतीची हिरो होंडा CD डिलक्स कंपनीची MH19 AQ 0703 क्रमांकाची दुचाकी 24 रोजी रात्री 11 वाजता घरासमोर लावली असताना रात्री चोरीला गेली. मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.